वळ्यात पुढच्या बातमीकडे. ठाकरे गटाच्या नगरसेविका सरिता म्हस्के यांनी त्यांचे अपहरण झाल्याच्या बातम्यांचं खंडन केलं. अपहरणाची खोटी बातमी पसरवली गेली असं त्या म्हणाल्यात. मी माझ्या पक्षाच्या संपर्कात होते, उद्धव ठाकरे यांना सोडून कुठेच जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. गद्दारी करायची असती तर मी त्याच दिवशी तातडीनं ठाकरेंकडे गेले नसते असंही म्हस्के यांनी म्हटलंय. तर या सगळ्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. माझं अपहरण झालेलं नाही, खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत असं त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलेलं आहे. विरोधकांनी अपहरणाच्या या खोट्या बातम्या पसरवल्या, मी ठाकरेंची साथ सोडून कुठेच जाणार नाही असंही त्यांनी परखडपणे भाष्य केलेलं आहे. मी डॉक्टर सरिता म्हस्के. आज सकाळपासूनच मला खूप साऱ्या न्यूज चॅनल्सवरनं फोन येत आहे की माझं कुठेतरी त्यांना असं स्टेटमेंट सापडलं आहे की माझं अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला वगैरे वगैरे. बरेच जण अशी माझी अफवा पसरवत आहे, चुकीचे न्यूज पसरवत आहेत. तर मी तेच क्लिअर करण्यासाठी आज तुमच्या समोर आली आहे की कुठल्याही प्रकारचं अपहरण माझं झालं नाही. मी जे स्टेटमेंट दिलं तेच अगदी खरं आहे. मी माझ्या पक्षाच्या संपर्कामध्ये होते. मी ठाकरे साहेबांना सोडून कुठेच जाणार नाहीये. ना मी गद्दारी केली ना मी गद्दारी करणार. वॉर्ड क्रमांक 157च्या सगळ्या नागरिकांना माझ्यावरती भरोसा आहे, माझ्या पक्षाला माझ्यावरती भरोसा आहे. मग विरोधकांनी मुद्दामून माझ्यासाठी माझी बदनामी केली, त्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाहीये. कारण मला माहिती आहे आपण जिंकल्याच्या नंतर विरोधक काही ना काही कटकारस्थान करत असतात. तरी मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगू इच्छिते की जे काही घडलं, जर मला गद्दारीच करायची असते तर मी त्याच दिवशी तातडीने पोहोचली नसती. मलाही परिस्थितीचं गांभीर्य कळालं की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय दुष्परिणाम होऊ शकतो, किती बदनामी होऊ शकते. त्यामुळे मी लगेच आले. जर कोकण भवनामध्ये जाऊन सही करण्यासाठी माझ्याकडे 1 महिन्याचा अवधी होता. महापौर बसायला सुद्धा 30 तारखेपर्यंतचा अवधी होता. आणि पुढच्यांकडे जर बहुमत आहे तर तुम्हीच मला सांगा, मला एकटीला घेऊन काय होणार आहे. हा थोडा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. उगीच एखाद्याची बदनामी करायची. मी पक्षाशी एकनिष्ठ आहे. मला माहिती आहे माझ्या आणीबाणीच्या काळामध्ये मला पक्षाने तिकीट दिलेलं आहे. पक्षाचे माझ्यावर भरोसा आहे. मी खूप मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की चुकीच्या बातम्या तुम्ही प्लीज पसरू नका. जे काय आहे तुम्ही माझ्याशी डिरेक्टली संपर्क करा. मी ठाकरे साहेबांसोबतच आहे, त्यांच्यासोबतच राहणार. माझं कुठल्याही प्रकारचं अपहरण झालेलं नाही आहे. एवढी सगळ्यांनी प्लीज दखल घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.